नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलोय झिंगाट मिसळला. नमस्कार मित्रांनो, तर आता या ठिकाणी वाजलेले आहेत 9:16 आणि हा जो आपला स्टॉक आहे झायडस लाईफ, तर त्याचा आपण प्रॉफिट बुक करतोय. तर हा 10% गेलेला आहे. 1400-1500 रुपये प्रॉफिट आता याच्यामध्ये चालू आहे. तर हा प्रॉफिट आता आपण बुक करून घेऊया आणि ओव्हरऑल टोटल रिटर्नमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बघू शकता 1100-1200 रुपये चालू आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता वाजलेले 10:03 आणि आपला जो सेकंड स्टॉक होता तो म्हणजे पेट्रोनेट, तो सुद्धा आपण बुक केलेला आहे. आणि या ठिकाणी बघू शकता पेट्रोनेट या ठिकाणी, तर पेट्रोनेट आपण बुक करून काढलेला आहे. आता इथं दाखवतं निगेटिव्ह, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ब्रोकरमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टॉक बाहेर काढता. आणि याच्यामध्ये आपलं टार्गेट झालेलं आहे 850 रुपये, जे की ऑलमोस्ट 5.5% होतं. आणि तेवढंच टार्गेट घेतलेलं कारण क्वांटिटी थोड्या जास्त टाकल्या होत्या. तर आज जर तुम्ही बघितलं तर टोटल 1300 रुपये आपण झायडस लाईफमध्ये आणि त्यानंतर 850 रुपये इकडे काढले. ऑलमोस्ट 2100-2200 रुपये प्रॉफिट काढलेला आहे. तर बघू पुढं काय जर पोझिशन असेल तर तुमच्याबरोबर अपडेट केलं जाईल. तर मित्रांनो, 12:49 झालेले आहेत आणि अजून तर काही केलेलं नाही आपण. मार्केटने सकाळी थोडीशी मूवमेंट दिली आणि आत्ता साईडवेज राहिलेलं आहे. त्यामुळं अजून तर काही केलेलं नाही. का स्टॉक विकचं केलं का रे? स्टॉक केले पण आता जर तुम्ही बघितलं हे निफ्टीचं जर तुम्ही बघितलं तर निफ्टीचं पहिलं बिहेवियर सांगतो. तर निफ्टी सकाळी बघू शकता थोडंसं वरती गेलं, त्यानंतर अचानक हा डाऊनफॉल आला. इथं भरपूर जणांचे एस एल उडले असतील आणि एस एल उडून परत एकदा ह्या ऑर्डर ब्लॉकपासून आता याने हायर हायचं क्रिएशन करत परत एकदा बाउन्स केलं आहे. आणि त्यानंतर जे स्टॉक 2 बुक केले होते आपण त्याचंही मी तुम्हाला थोडी प्राईज ॲक्शन सांगतो. आता सगळ्यात पहिला तर हा झायडस लाईफ सायन्स हा स्टॉक होता आपल्याकडं आणि ह्याचा जो एंट्री होती आपली ती आपण 730ला केली होती. हायर हायचं क्रिएशन होतं आणि हा एक बॉक्स तयार झाला होता आणि ह्या रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटला एंट्री केली. आणि त्यानंतर आपण जर सकाळी बघितलं तर 790 का समथिंगला आपण या ठिकाणी एक्झिट केलं. ठीक आहे. त्यानंतर जो दुसरा स्टॉक होता आपला जो आपण एक्झिट केला आहे तो होता पेट्रोनेट. तर पेट्रोनेट जो होता ना स्टॉक, तर तो नंतर एकदा मध्ये खाली आला होता. तुम्ही जर बघितलं हायर हायचं क्रिएशन करत चांगला एकदा स्टॉक वरती गेला. वरती गेल्यानंतर परत एकदा डाऊनफॉल आला. तर डाऊनफॉल ज्यावेळेस आला त्यानंतर जे हायर हायचं क्रिएशन झालं तर 260 का समथिंगला आपण एक्झिक्यूट केला होता आणि त्यानंतर 280ला आपण एक्झिट करून टाकलं. आता 280ला एक्झिट केल्यानंतर पण बघा हे 294 पर्यंत गेला आहे हा स्टॉक. त्यामुळे हे 2 स्टॉक आपण एक्झिक्यूट केले होते आणि दोन्हीची प्राइस ॲक्शन मी तुम्हाला सांगितली. तर इथं काय झालं, हायला जाऊन परत एकदा लो आला, सपोर्टच्या बेसिसवर हा बाय केला होता. जास्त काय मोठी म्हणजे असं काही डोकं नव्हतं लावलं, सपोर्टच्या बेसिसवर बाय केला होता. आणि ह्याला काय झालं, रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाला त्यामुळे याला बाय केला होता. आणि निफ्टीचं जर तुम्ही बघितलं तर निफ्टी काय साईडवेज नाही म्हणू शकत, पण हा जो ऑर्डर ब्लॉक होता मार्क केला होता आपण त्यापासून एक चांगला बाउन्स तुम्हाला बघायला भेटते वरच्या साईडला. त्यामुळे काय म्हणतो गणेश अजून बाकी काय अजून हां काहीतरी म्हण राव, काहीतरी कर, मला बोर झालंय आज लय. हां गाणं म्हण एखादं. भाई बघू आता कुठंतरी येऊ जाऊन बाहेर, नाही तर बसू इथंच. थोडंसं बोर तर होतंय कारण मार्केटमध्ये मुवमेंट आहे वरच्या साईडची, तेवढी पण नाही आहे, पण थोडीशी एक आता इथं साईडवेज झालं आहे मागच्या एक अर्धा तासापासून जर तुम्ही बघितलं निफ्टी. बाकी बघू स्टॉकमध्ये तर केलेले आहेत, स्टॉकमध्ये टाकलेले आहेत आपण 2-3 स्टॉकमध्ये. तर ते तुम्हाला आता कळेल येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये ज्यावेळेस आपण टार्गेट बुक करू त्यावेळेस. ठीक आहे. तर चालतं मित्रांनो, भेटू आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलोय झिंगाट मिसळला. पडलं असतं ते पोरग व्हिडिओत आलं. तर किती वाजल्यात रे आत्ता जर तुम्ही बघितलं तर 2:40 झाल्यात आणि अचानक प्लॅन बनला आहे. सूरजला काहीतरी खायचं होतं आणि ह्याला खोकला आहे तरी पण घेऊन आलोय. बघू आता काय होतं. मिसळ खातानाच भेटू. ह्या आठवड्यात मला वाटतं ही 3री मिसळ आहे जिथं आपण परत एकदा आलोय. पण काय नाही, निवांत आहे. स्विंग ट्रेडिंग असल्यामुळे जरा निवांत आहे. त्यामुळे बघू आता काय होतं. आतमध्ये जागा भेटते का ते बघू दे पहिलं मला. तर मित्रांनो, 2:27 झालेले आहेत आणि आपण आलेलो आहेत मिसळ खायला. आज जरा दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहे, जुन्या ठिकाणी. हां लई लय असतील पहिलं सारखं देतो. नॉर्मल आहे, नॉर्मल. हां नॉर्मल आणि तिखट आहे. कलर उद्या सकाळी धूर. हे नॉर्मल घेतलं त्यांनी. हां मला खोकला लागलाय तर बघू. हे तिखट कुठलं आहे बघ. हीच आहे तिखट. तेच नॉर्मल आहे, ती नॉर्मल आहे. नाही रे, हे पण मग हे कलर बघ की जरा. व्हिडिओ दाखवूनच मी खायला चालू करतो. काय तर रिवर आले. बघू
बघू आता मित्रांनो हा. कसं पूर्ण निघतं. तर ब्लॉग कंटिन्यू करा. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. तर आज बुधवार, बँक निफ्टीची एक्सपायरी आज. बरोबर, आणि तारीख आहे 7 तारीख आहे ना आज. 7 तारीख आहे आणि एक्सपायरी बँक निफ्टीचे, पण स्टील स्टँडर्ड ट्रायंगल काय बनवणार नाहीये, कारण व्हॉलेटिलिटी जास्त आहे. आज पण तुम्ही बघितलं तर एक 250 पॉईंट काहीतरी बँक निफ्टी गॅप ऑफ ओपनिंग आहे आणि निफ्टी पण 100 पॉईंट आहे. आणि ही जी व्हॉलेटिलिटी जास्त आहे, तर काय काय जणांचं कसं आहे, तर डीके पण जास्त होतो कारण प्रीमियम जास्त आहेत, का नाही. त्यामुळं प्रीमियम एवढे डीके म्हणजे असं नाही, म्हणजे नाही का एस एल हिट करूनच जाते. एस एल हिट करून जातात. आणि जर तुम्ही मोठे स्टॉप लॉस ठेवले तर मोठा एस एल हिट होऊ शकतो. आणि जर तुमच्याकडे लॉट कमी असतील ना, तर कमी लॉटमध्ये कसं आहे, ॲडजस्टमेंटमध्ये तुमचं ब्रोकरेज पण जास्त जातं. आणि ज्या प्रकारचं स्विंग ट्रेडिंगमध्ये आत्ता चाललं आहे, बुल रन चालला आहे, जरी बेरिश रन आला तरी तिथे ॲव्हरेजिंग करून चांगल्या प्रकारे चाललं आहे. त्यामुळे बघू. आणि हा व्हिडिओ कालचा आणि आजचा मिक्स असेल, सांगतो मी तुम्हाला, कारण काल आपण ब्लॉगचा एंड केला नव्हता, त्यामुळे कालचं आजच्यामध्येच टाकून देऊ. आणि आज जर तुम्ही बघितलं तर एक निफ्टीमध्ये 100 पॉईंट गॅप अप आहे आणि बँक निफ्टीमध्ये 250 पॉईंट गॅप अप आहे. बघू आता काय होतंय. पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा ब्लॉगला. नमस्कार मित्रांनो, 11:33 झालेली आहेत आणि हा व्लॉग आज कुठला वार आहे रे गणेश? बुधवार आहे आज. बँक निफ्टीची एक्सपायरी आहे आणि हा व्लॉग आहे ना, कालचा आणि आजचा व्लॉग एकत्रच असेल, कारण काल अर्धच शूट केलं तर जास्त केलं नव्हतं. आणि डायरेक्ट येतो मी निफ्टीच्या चार्टवरती. हे बघू शकता, खूप मोठी रेड कॅन्डल आली, कंटिन्यू लोअर लोचं क्रिएशन आहे. इथं एक फेक ब्रेकआउट झालं, इथं एक फेक ब्रेकआउट झालं आणि त्यानंतर मार्केट गेले खालच्या साईडला. ठीक आहे, आता इथं भरपूर लोक ट्रॅप झालेच असतील काय, म्हणजे आता इथं बघा, इथं ब्रेकआउट दिलं आहे आणि त्यानंतर परत वरच्या साईडला मारलं आहे. आणि स्ट्रॅडल स्टँगलला जरी तुम्ही बघितलं तर इथं डीके झाला आहे भरपूर, पण आता ह्या अशा कॅन्डलला ती घेऊन जाऊ शकतं. असो, तर आता मी तुम्हाला बँक निफ्टीचा पण चार्ट दाखवतो. बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या 3 दिवसापासून ज्या रेंजमध्ये बँक निफ्टी आहे त्याच रेंजमध्ये याच्यात पण आली आहे कॅन्डल इथं. आता इथं बघू शकता, परत एकदा सपोर्ट घेतंय, इथून कन्सोलिडेशन करून जर हा ब्रेक केला सपोर्ट, तर परत एकदा तुम्हाला डाऊन साईडला परत मूव बघायला भेटू शकतो. आणि एक स्टॉक होता जो मागच्या किती दिवसापासून आपण बघतोय आणि ज्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आज, तो म्हणजे DLF. तुम्ही बघू शकता DLF मागच्या किती दिवसापासून त्या रेंजमध्येच होता, पण आता ब्रेकआउट देऊन डायरेक्ट वरती गेलाय. आता निफ्टी खाली पडतंय. हा भलेही निफ्टी 50चा एवढा इम्पॅक्ट नाही पडला, तरी पण थोडासा खाली आला आहे 836 वरनं 826 वरती. तर मे बी जर एक रिकव्हरी आली दुपारच्या सेशनमध्ये तर परत एकदा वरच्या साईडला जाऊ शकतो. आणि आता निफ्टी एवढं पडतंय त्यामुळे आपले स्टॉक पण परत एकदा रेडमध्ये आलेत. आता या ठिकाणी मी तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये दाखवतो. पोर्टफोलिओमध्ये बघू शकता ओव्हरऑल 143 आणि टुडेज लॉट 164 रुपये लॉस आहे आपला सगळ्या स्टॉकमध्ये सगळं मिळून, जो की सकाळी जर तुम्ही बघितलं तर एक 1200 रुपये प्लसमध्ये होतं. ठीक आहे, आणि ॲपस्टॉकचं किती आहे रे? ॲपस्टॉकचं पण दाखव जरा. DLFचं ॲपस्टॉकमध्ये आहे स्टॉक, त्यामुळे तिकडं मे बी प्लसमध्ये असू शकतं. ठीक आहे, आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 884 रुपये, ज्याचा DLFचा जो प्रॉफिट आहे तो आहे 1,500 रुपये. ठीक आहे, जो की 2,000 पण जर दुपारी रिकव्हरी मारली, काय गणेश काय वाटतंय, दुपारी रिकव्हरी जर मारली याने प्लसमध्ये येईल आणि ते एंजल 1 वरचे पण प्लसमध्ये जातील, जे की काल मायनसमध्ये होते, आज प्लसमध्ये गेले होते सकाळ सकाळ, कारण मार्केट जे गॅप ऑफ ओपनिंग झालं होतं. तर बघूया काय होतंय. आता पडू पण शकतं, इथून काय सांगता येत नाही, रिकव्हरी घेईलच असं एकदम पडू पण शकतं. ओव्हरऑल पोर्टफोलिओ निगेटिव्ह पण जाऊ शकतो अजून, जे काय असेल ते बघूया. आणि कोणता स्टॉक आज तर बुकिंगला नाही आहे. काल जर तुम्ही बघितलं तर काल 2 स्टॉक आपण बुक केले होते, एक झायडस आणि दुसरा म्हणजे पेट्रोनेट. तर कालचा प्रॉफिट मी कालच्या ब्लॉगमध्ये पण आता तुम्हाला बघायला भेटेल. आणि आज पण बघू, जर काय बुक झाला एखादा DLF होऊ शकतो, पण त्याला अजून 5% पळायचं आहे वरती, त्यावेळेस बुक होईल. पण तो स्टॉक असा आहे की तो कधी पण आड झोड पळतोय, त्यामुळे बघू काय होतंय. जे काय असेल ते तुम्हाला आता पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर मित्रांनो 12:54 झालेले आहेत आणि मार्केटने डाऊन साईडला मुवमेंट दिलेली आहे आणि आता थोड्या वेळ साईडवेज राहिलेलं आहे. तर आता आम्ही तर काय सेलिंग तर करत नाही आता सध्याला तरी, कारण बजेट आत्ताच झालेलं आहे, अजून मार्केट काय शांत नाही, त्यामुळं तर स्टॉकमध्येच करतो आहे. तर अजून कुठल्या स्टॉकमध्ये एंट्री केली का रे? बँक ऑफ बरोडामध्ये केली ना, काढलंय. निफ्टीमध्ये पहिलं दाखवतो. आता एक साईडवेज तुम्हाला बघायला भेटते. मग अशी एक डाऊनफॉल आला होता आणि साईडवेजमध्ये डीके होतं आहे, इथं पण साईड होतं, इथं पण डीके चाललं आहे, पण ह्या मधल्या मुवमेंटमध्ये लॉस व्हायचे चान्सेस आहेत. आणि हे बँक निफ्टीचं चार्ट आहे. बँक निफ्टीमध्ये पण बघू शकता 1, 2 आणि हा 3रा दिवस आहे, ह्या पट्ट्यातच आहे बँक निफ्टी. ह्याच्या खाली जर ब्रेकडाऊन दिला तर अजून एक मोठा मूव येऊ शकतो डाऊन साईडला परत एकदा, काय सांगता येत नाही.
आणि स्टॉकमध्ये जर बघायचं झालं तर आता हे एंजल वनचं डॅशबोर्ड तुम्हाला दाखवतो. तर हे कॉस्ट टू कॉस्टच आहे, हे -200-300 पर्यंत गेलं तर, कारण मार्केट ओव्हरऑल खाली पडलं. आता समजा मार्केटने थोडी जरी रिकव्हरी घेतली तर हे या ठिकाणावर परत एकदा पॉझिटिव्हमध्ये जायचे चान्सेस आहेत. आणि स्टॉकमध्ये तुम्हाला दाखवायचं झालं तर तो DLF मगाशी मी तुम्हाला दाखवला होता. तर हे बघा, ह्याचं बिहेवियर बघा, म्हणजे निफ्टी बँक निफ्टी पडलं आहे तरी पण हा सस्टेन करू नये आणि मे बी वरच्या साईडला जायचे चान्सेस आहेत. आपली एंट्री थोडी आधीच झाली याच्यामध्ये. आणि अजून एक स्टॉक तुम्हाला दाखवायचा होता, तो म्हणजे हा BPCL. BPCLमध्ये जर तुम्ही बघितले तर आपण या ठिकाणी एंट्री केली होती 492ला. हा स्टॉक आपण एक्झिट केला आहे 10%ला, पण त्यानंतर जरी तुम्ही बघितला तरी 623पर्यंत हा स्टॉक गेला आहे आणि आपलं एक्झिट इथंच झालं आहे 550-555ला. त्यानंतर अजून 20% हा स्टॉक गेला आहे. म्हणजे स्टॉक पळायचे चान्सेस आहेत, पण असं नाही की तुम्ही अंधाधुंद कुठला पण स्टॉक उचलून स्विंगमध्ये लावू शकता. स्टॉकमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी बघाव्या लागतात. स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस प्लस टेक्निकल ॲनालिसिस बघायला लागतं. आता इथं बघा, स्टॉक साईडवेज कंटिन्यू साईडवेज होता डिसेंबरपासून, पण त्यानंतर ब्रेकआउटनंतर जो सस्टेन केला आणि त्यानंतर बघू शकता अप्पर साईडला चांगली मूव दिली. तर हे आहे आत्ता सध्या कंडिशन. आता माहीत नाही तर निफ्टी काय वाटते, पडेल का राहते काय नाही हां काय नाही, का साईड वेळच राहते का रिकव्हरी देते बघू आता. इथून अशी दुपारच्याला एक अशी रिकव्हरी दिली, जर रिकव्हरी दिली तर मग चांगलंच आहे. आणि जर पडलं तर पडल्यानंतर अजून एक महत्त्वाचा या ठिकाणी सपोर्ट आहे तर खालच्या साईडला. त्यामुळे पडलं तरी लगेच ट्रेड इनिशिएट करता येत नाही, पण रिकव्हरी जर घेत असेल इथून तर एक रिव्हर्सल ट्रेड बनू शकतो आहे का. तर हायर हायचं क्रिएशन झालं तर हे जे पुट घेऊन बसलेले आहेत लोक, यांचा स्टॉपला सोडून परत एकदा मार्केट वरच्या डायरेक्शनला जाऊ शकतं. तर बघू आता काय होतंय. एक भंगार बोर दिवस आहे का नाही आजचा, कारण आम्ही बाहेर फिरलो नाही कुठं म्हणून बोर आहे. बघू आता काय होतंय, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. नमस्कार मित्रांनो, ब्लॉगची एंडिंग करायला घेतो. आता 2:05 झालेले आहेत आणि हा निफ्टीचा तुम्ही चार्ट बघू शकता. आता या ठिकाणी लाईट गेली म्हणून PC बंद आहे, लॅपटॉपवरतीच मी तुम्हाला दाखवतो. तर इथं लोअर लोच्या क्रिएशन नंतर मार्केट परत एकदा साईडवेज राहिलं आहे. आता परत एकदा अप्पर साईडला जर तुम्ही बघितलं तर हायर हायचं क्रिएशनची प्रक्रिया चालू आहे, पण जोपर्यंत हा रेजिस्टन्स ब्रेक होत नाही तोपर्यंत अप्पर साईडला आपण कोणत्याही पोझिशन या ठिकाणी क्रिएट करू शकत नाही. आणि स्टॉकचं जर तुम्हाला दाखवायचं झालं तर स्टॉकमध्ये तुम्हाला मी दाखवतो आता 1 मिनटं. स्टॉकमध्ये जो DLF स्टॉक होता आपला, तर DLFचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हा DLF आहे. तर DLFमध्ये 1700 रुपये प्रॉफिट आहे. ओव्हरऑल आपचा टुडेज रिटर्नमध्ये 1360 रुपये प्रॉफिट दिसतं. आणि एंजल वनवरती जर तुम्ही बघितलं, कारण मार्केट पडलं होतं, मार्केट पडताना काय तुमचे सगळे स्टॉक पण निगेटिव्ह जातात, पण बऱ्यापैकी आपले जे स्टॉक आहेत ना ते निफ्टी 50मध्ये नाहीत, मिड कॅपमधले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे निगेटिव्ह जाताना दिसते. आता इथं झूम कर 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 अरे झूम करत नाही रे मोबाईल. MI 5G डेंजर. हां झालं, 452 रुपये टुडेज रिटर्न ह्याचं आहे, जे की सकाळी खूप जास्त गेलं होतं पण आता परत एकदा कमी आलं आहे. तर एंड करायला घेऊ. ते तिकडून झूम झालं का वगैरे झालं आहे का. तर चालतंय मित्रांनो, आता 2 वाजल्यात, मार्केट संपायला अजून 1.5 तास बाकी आहे, पण आम्ही सेलिंग सध्या करत नाही आहे कारण व्हॉलॅटिलिटी जास्त असल्यामुळे. त्यामुळे आम्ही चाललो आता घरी, जेवतो पिवतो. स्टॉकमध्ये जर काय पोझिशन घेतल्या तर तुम्हाला लर्निंग ग्रुपवरती दाखवतो. आणि काय नाही, तुम्हाला एकच सांगायचं होतं की तुम्ही आपल्या लिंक थ्रू ॲपस्टॉक किंवा एंजल वनचं अकाउंट ओपन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन फ्रीमध्ये अकाउंट ओपन करू शकता. आहे का नाही, काय प्रॉब्लेम आला आहे काय ॲपस्टॉकला? ॲपस्टॉकला तर नाही नाही आला, एंजल वनला पण नाही तसा नाही आहे. बरोबर आहे. जर आणि काय काय ॲप्लिकेशन आहेत ते डायरेक्ट बंद पडायचा विषय होता मागच्या 2 दिवस, पण तुम्ही बघितलं असेल. पण ठीक आहे, तुम्ही अकाउंट ओपन करू शकता फ्रीमध्ये. आणि बाकी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, 2 व्हिडिओ मिक्स होते, कालचा आणि आजचा ब्लॉग मिक्स होता, त्याचे पण तुम्ही काय काय पार्ट बघितला असेल. ओव्हरऑल जर प्रॉफिट बघितला तर काल आपण एक 2500 बुक केला होता आणि आजचा जर रनिंग बघितला तर थोडं मार्केट खाली आहे, पण एक 1,500-2,000 हजार रुपये आहे आपल्याकडं. त्यामुळं 4-4.5 हजाराचा एक झालेला आहे बुकिंग, त्यातली 2,500 हजाराची झालेली आहे. तर बघू आता. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.